माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री गरुड पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. सर्वप्रथम मृतात्म्यास शांती लाभो. भाग दुसरा. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 14. पंचमुखी शिवपूजन विधी. भुक्ती मुक्ती देणाऱ्या पंचमुखी शिवाचे पूजन करताना प्रथम ओम भूर्विष्णवे आदिभूताय सर्वधाराय मूर्तये स्वाहा या मंत्राने आवाहन करावे. नंतर क्रमाने सद्योजात वामदेव तत्पुरुष ईशान अघोर या 5 मुखांचे त्यांच्या कलांसहित पूजन करावे. त्या कला अशा: सद्योजात 8, वामदेव 13, अघोर 8, सत्पुरुष 5, ईशान 6. नंतर नीलकंठ शिवाची पूजा करावी. भस्मधारण करून रुद्र गायत्रीचा जप करावा. परिवार देवतांची पूजा करून क्षमा प्रार्थना करावी. अध्याय 15. इतर देवांची पूजाविधी. नंतर सुताने शौनदिकांना इतरही देवांच्या पूजेचे विधी सांगितले. त्यात भगवती, त्रिपुरा देवी, गणेश, गोपाळ, श्रीधर यांच्या पूजनाचे विधी सांगून सर्पादादी जंतूचे विशरण करणारा प्रभावी असा उमादेवीचा एक मंत्र, इच्छापूर्ती करणारा त्रैलोक्य मोहन नावाचा कृष्णाचा मंत्र असे 2 मंत्र दिले. पुन्हा सुत म्हणाले की रुद्राने विचारल्यावर श्रीहरीने श्रीधराच्या पूजेचे वर्णन केले. ध्यान, आव्हान, पार्षद पूजा, शक्तीची पूजा, परिवार देवता, आयुधांची पूजा कशी करावी ते पद्धती मंत्रासह सांगितली. शेवटी विष्णू स्तवन नावाचे 6 श्लोक असलेले स्तोत्रसुद्धा सांगितले. अध्याय 16. पंचतत्व पूजाविधी. श्रीहरी पुढे सांगू लागले, हे सुव्रत शिवा, जो एकमेव परमात्माधिकारण आहे तो स्वतःच्या माया प्रभावाने 5 प्रकारे तत्वरूपात भरला. वासुदेव, संघर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध, नारायण अशी 3 स्वरूपे. पुढे हरीने संपूर्ण पूजाविधीचे समंत्र विधान सांगून पूजेच्या शेवटी म्हणावयाचे स्तोत्र सांगितले. त्याचा आरंभ ओम नमो वासुदेवाय असा असून शेवट तमोमुक्तं प्रकाशय. या पूजेमुळे विष्णूचे सदा सानिध्य लाभते अशी फलश्रुती सांगितले. अध्याय 17. सुदर्शन चक्राची पूजा. पुन्हा रुद्राने विचारल्यावरून विष्णूने त्याला ग्रहदोष, रोग, बाधा यांचा नाश करणारा सुदर्शन चक्राच्या पूजेचा विधी मूळमंत्रास सांगून शेवटी म्हणावयाची प्रार्थना स्तोत्र दिले. त्या स्तोत्राचा आरंभ नमः सुदर्शनाय सहस्र आदित्य वर्चसे असा असून विष्णू सहस्राय चक्राय नमो भूयो नमो नमः असा शेवट आहे. अध्याय 18. भगवान हयग्रीवाच्या पूजेचा विधी. श्रीहरीने नंतर भगवान हयग्रीवाची पूजा कशा प्रकारे करावी तो विधी सविस्तर वर्णन करून अंती म्हणावयाचे प्रार्थना स्तोत्र शिकवले. त्या स्तोत्राची सुरुवात ओम नमो हय शिरसे वेद्या अध्यक्षाय वै नमः अशी असून शेवट करत्रे हरत्रे सुरेशाय सर्वगाय नमो नमः या शब्दात होतो. अध्याय 19. न्यासयुक्त गायत्री पूजन संध्या विधी. श्रीहरी सांगतात, हे रुद्रा, गायत्री मंत्र विश्वामित्र ऋषीने प्रगट केला. या विश्वाची दैवत, या मंत्राचे दैवत सविता असून गोत्र कात्यायन. ती विष्णूच्या हृदयात, ती एकनेत्रा तशीच 3 चरणाची, ती पृथ्वीच्या कुशीत असते. गायत्रीचे स्वरूप जाणून मग 12 लक्ष जप करायचा असतो. गायत्री मंत्र कोणी हे केला? विश्वामित्रांनी. गायत्रीचे 3 चरण, प्रत्येकी 8 अक्षर, त्याचा विनियोग जपामध्ये करावा. त्यावेळी प्रारंभी अनन्यास करावे. ते कसे? पायाचे अंगठे, पोटऱ्या, जांगा, गुडघे, वक्षस्थळ, लिंग, वृषण, नाडी, बेंबी, पोट, दोन्ही स्तन, हृदय, गळा, होठ, तोंड, टाळू, दोन्ही खांदे, डोके, भुवया, मस्तक या जागी करावे. तिच्या मंत्राच्या प्रत्येक अक्षराचा वेगळा रंग. गायत्री सिद्ध असणाऱ्या माणसाच्या स्पर्शात नजरेत सर्वांना पवित्र करण्याची मोठे सामर्थ्य. म्हणूनच गायत्री मंत्राचा जप आपण करतो. करत नसाल तर करा. पापांचा संहार करणारा संध्याविधी प्रातसमयी, मध्याह्नसमयी, संध्याकाळी करावा.
प्रातःकाळी हुव्याने आणि बाकीच्या वेळी बसून करावा. प्रातःकाळी तांबूस, दुपारी शुभ्र धवल, सायंकाळी काळीभोर अशी असते. त्रिकाळ स्नान करून प्राणायाम करावा. नंतर तिच्या प्रतिमेचे पूजन करावे. अधमर्शन सुक्ताचा पाठ करून अर्ध्य द्यावे. नंतर गुरुच्या मार्गदर्शनाप्रमाणे गायत्री मंत्राचा जप करावा. तो 10 वेळा केला तर जन्मभरातील पापे नष्ट होतात. 108 वेळा केला तर पूर्वीच्या सर्व जन्मांतीत पापे, 1000 वेळा केला तर 3 युगातील पापे जळून जातात. अध्याय 20. दुर्गा ध्यान, सूर्य ध्यान, माहेश्वरी पूजेचा विधी. श्रीहरी सांगता रुद्रा नवमी वगैरे तिथी असते तेव्हा ओम ह्रीं दुर्गे रक्षिणी या मंत्राने देवी पूजेची दुर्गेची पूजा करावी. महिषासुराचा वध करणारी ती देवी सिंहासनावर बसते. तिचे 18 हात असून ते सोटा, घंटा, आरसा, मुद्रा, धनुष्य, ध्वजा, डमरू, कुऱ्हाड, फास, शक्ती, मुद्गल, त्रिशूळ, कवटी, माण, अंकुश, व्रज, चक्र, शलाका धारण करतात. याखेरीज 28 हातांची, 12 हाताची, 8 हातांची, 4 हातांची सुद्धा तिची रूपे असतात. आता सूर्याचे स्वरूप सांगतो. तो तेजोमय तांबूस रंगाचा पांढऱ्या कमळावर एका चाकाच्या रथावर बसतो. त्याच्या दोन्ही हातात कमळे असे ध्यान करावे. माहेश्वरी पूजा करताना स्नान आटपून महेश्वराचे पूजन सुरू करावे. आव्हान, आसन पूजा, परिवार देवतांचे पूजन, 8 कलांचं सद्योजात, 13 कलांचं वामदेव, 4 कलांचं तत्पुरुष, 6 कलांचं अघोर भैरव, 5 कलांचं ईशान्यांची पूजा करावी. नंतर सर्व दिक्पालांची पूजा करावी. नागाधिपती अनंत लोकाधिपती ब्रह्मदेव, धुली चंडेश्वर यांचे पूजन करावे. त्यानंतर आपल्या सामर्थ्यानुसार महेश्वराची पूजा करावी. अशा प्रकारे इतर कामनापूर्ती, विश्व, वसू, गंधर्व, कालरात्री अशा पूजासुद्धा करीत जाव्या. अध्याय 21. पवित्रक धारण करावयाचे महत्त्व. श्रीहरी सांगू लागले, महादेवा, कोणत्याही पूजेपूर्वी पवित्रक म्हणजे जानवे अवश्य धारण करावे. एक पवित्रक गर्भापासून, सुतापासून, रेशमी दोऱ्यापासून, अगर केळीच्या सोपटाच्या धाग्यापासून बनवावे. त्यात 108 धाग्यांचे उत्तम, 54 धाग्यांचे मध्यम, 27 धाग्यांचे कनिष्ठ याची यथाविधी पूजा करून गायत्री मंत्राने मंत्रवून हे धारण करावे. 4ही वर्णांनी यथाशक्ती बनवणे अवश्य धारण करावे. अध्याय 22. ब्रह्मध्यानाचा विचार. श्रीहरी म्हणतात, हे रुद्रा पूजेनंतर ब्रह्माचे ध्यान केल्याने साधक हरिरूप होतो. ते मायेचा प्रभाव नाहीशा करणारे ब्रह्मध्यान करताना प्रथम वाचा, मन यांचा संयम करावा. आपल्या आत्म्यातच ब्रह्माचे पूजन करावे. ब्रह्माचे ध्यान म्हणजेच समाधी होय. मन, देह, बुद्धी, प्राण, अहंकार, पंचभूते, तन्मात्रा या सर्वहून वेगळे नित्य प्रकाशित आनंदमय अनादी शुद्ध सत्य असे ब्रह्माचे वर्णन वेद करतात. आपले शरीर हे रथ असून आत्मा त्याचा सारथी. इंद्रिये घोडे असून ते विषयात खेळ भोगतात, परंतु इंद्रियाच्या मनाच्या द्वारे आत्माचा भोग घेत असतो. जो कोणी विज्ञानाच्या साह्याने मनाला वश करतो तोच त्या परमपदी पोहोचतो. मग त्याला पुन्हा येणे जाणे नसते. ते परमपद विष्णुपद होय. या योग साधनेमध्ये अहिंसा वगैरेंना यम असे म्हटले असून शुद्धी कर्मांना नियम म्हटले. पद्माने असणे वगैरे वायूचा विरोध करणे हा प्राणायाम. त्यामुळे प्राण्यावर काबू करता येतो. इंद्रियांवर घालणे हा प्रत्याहार. मनाला वश करणे ही धारणा. मन जेव्हा ब्रह्मरूप बनते तेव्हा ती समाधी असते. जर असा अभ्यास करणे जमत नसले तर हृदयात शंख, चक्र, गदा, कमल घेतलेल्या, श्रीवत्स कौस्तुभमणी मिरविणाऱ्या, वैजंती माळा कंठी धारण करणाऱ्या, नित्य पवित्र ऐश्वर्यवान सत्यरूपी, आनंदरूपी, आत्मरूपी, तेजस्वशा 24 अवतार घेणाऱ्या, शालिग्रामात असणाऱ्या माझे ध्यान करावे, माझी स्तुती करावी, माझ्या नावाचा जप करावा. अशा प्रकारे जो स्वतःला माझ्याशी जोडीत तो मुक्त होईल. त्यानंतर हरीने शालिग्रामाची लक्षणे सांगून पुढे वास्तूसाठी भूमी परीक्षा कशी करावी, वास्तूची मोजमापे कशी करावी, दिशा निश्चित हे वर्णन केले. एवढे सांगितल्यावर सुताने देऊळ बांधण्याचा विधी, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्याने मंत्र, विधान यांचे वर्णन केले. अध्याय 23. वर्णन व आश्रम. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, यज्ञ, याग, दान देणे घेणे,
ज्ञानोपासना, ज्ञानदान अशी ब्राह्मणाची 6 कर्तव्ये आहे. दान, अध्ययन, यज्ञ ही 3 क्षत्रियांची, शिवाय न्याय करणे हे त्यांचे कर्तव्य. शेती, व्यापारी, वैश्यांची 3 वर्णांना सहाय्य करणे हे सेवेकरी वर्णासाठी अशी कर्तव्य. त्यांच्या जोडीला गृह बांधणे, स्वयंपाक करणे हेही सेवेकरी वर्णाने करावे. ब्रह्मचर्य, गृहस्थी, वानप्रस्थी, संन्यासी हे 4 आश्रम असून त्यांची प्रत्येकी 2 प्रकार. प्रपंचात राहून प्रपंचात न गुंतता कर्म करणे हेच ते. त्यांना अनुक्रमे ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थी, संन्यासी असे म्हणतात. आपल्याला आश्रमधर्म पाळून कर्म करीत राहिल्याने, परमात्म्याचे नित्य ध्यान करीत गेल्याने प्रत्येक मानवाला जी गती ऋषीमुनींनी मिळते ती परमगती प्राप्त होऊ शकते. अध्याय 24. दैनंदिन आचरण. जो नेहमी आपली आश्रम कर्तव्य करतो त्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते. प्रातःकाळी लवकर उठून परमेश्वराचे स्मरण करावे. प्रापंचिक कर्तव्याची आखणी करावी. शौच, मुखामार्जन, स्नान करावे. प्रकृती जशी असेल त्या अनुसार स्नान करावे. स्नानाचे बाह्य, आग्नेय, वायव्य, दिव्य, चारुण, यौगिक असे प्रकार. त्यानंतर नदीवर जाऊन देवांसाठी, पितरांसाठी, ऋषींसाठी तर्पण करावे. संध्या वंदन करून सूर्याला अर्घ्य द्यावे. गायत्री मंत्राचा जप, प्राणायाम करावा. सूर्याला नमन करून आदित्य हृदय स्तोत्र म्हणावे. घरी यावे. नंतर देवपूजा करावी, गुरुपूजन करावे. एवढे झाले की आपल्या अर्थार्जनाच्या कार्यास लागावे. नोकरी, धंदा, शेती वगैरे. मध्याह्नाच्या भोजनापूर्वी वैष्णव देव, देवयज्ञ, काकबली, भूतयज्ञ, याचक, जनावरे तसेच पक्षी यांना खाऊ घालावे. सुवेर, जनन शौच, सुतक, मरण शौच हे दोन्ही अवश्य पाळावीत. म्हणूनच आपण स्वेर पण पाळतोय आणि सुतक पण पाळतोय. अध्याय 25. दान, धर्म, देवांची आराधना. ब्रह्मदेव म्हणतात, आता मी सर्वोत्तम अशा दानधर्माबद्दल सांगणार. सतपात्राला श्रद्धेने जी उपयोगाची गोष्ट दिली जाते तिला दान म्हणतात. ती वस्तू मात्र देणाऱ्याने वैध मार्गाने मिळवलेली असणे हे आवश्यक, कारण तेच दान सफळ होते. अध्यापन, याजन, दानाचा स्वीकार 3 गोष्टी ब्राह्मणाचे उत्पन्न आहे. सावकारी, शेती, व्यापार, युद्ध हे त्यांच्यासाठी वर्ज्य. दानाचे 4 प्रकार: नित्यदान, नैमित्तिक दान, काम्यदान, विमलदान होय. जे दान ब्राह्मणांना निरपेक्ष वृत्तीने दिले जाते त्याला नित्यदान म्हणतात. पापांच्या दोषापासून मुक्त होण्यासाठी जे देतात ते नैमित्तिक दान. इच्छापूर्ती व्हावी यासाठी दिलेले दान काम्यदान. फक्त परमेश्वराच्या प्रीत्यर्थ दिले जाणारे दान विमलदान. सुपीक जमीन ब्राह्मणाला दान देणारा मुक्तीला जातो. ब्राह्मणाला विद्या देणारा निर्दोष होऊन ब्रह्मलोकी जातो. वैशाखात दिलेल्या दानाचे महत्त्व फार. त्यात द्वादशी पौर्णिमा या तिथीला धर्माप्रीत्यर्थ जरूर दान करावे. त्यामुळे दाता निर्मय होतो. वैशाख महिन्यात जरूर दान करा. कामनांच्या पूर्ततेसाठी निरनिराळ्या देवांच्या पूजा करीत जाव्या. ब्राह्मणांची पूजा करावी, त्यांना भोजन करावे. वैशाख महिन्यामध्ये द्वादशीला आणि पौर्णिमेला दान जरूर करावे. संतान प्राप्तीची इच्छा असेल तर इंद्रपूजन करावे. ब्रह्मज्ञान हवे असले तर ब्राह्मण पूजा करावी. आरोग्य प्राप्तीसाठी सूर्याची आराधना करावी. म्हणूनच आपल्याला निरामय आरोग्य लाभो यासाठी रोज सूर्याची 12 नावे, सूर्यनमस्काराची 12 नावे घ्यावीत. सूर्याला अर्घ्य द्यावं. सूर्याचे श्लोक म्हणावे. धनप्राप्तीकरिता अग्नीची आराधना करावी. कार्यसिद्धी होण्याकरिता विनायक गणेश पूजावा. भोग हवे असतील तर चंद्राची आराधना करावी. शरीर बळ मिळवण्यासाठी वायुदेवाची पूजा करावी. मुक्ती लाभासाठी सर्व इच्छांसाठी भगवान श्रीची आराधना करावी. उदक दान केल्याने तृप्ती, अन्नदानाने अखंड सौख्य, तिळदान देण्याने उत्तम संतान प्राप्ती, दिवा दान करण्यामुळे सतेज भूमी दृष्टी, भूमिदान केल्यामुळे सर्व इच्छित वस्तूंची प्राप्ती अशी दानं. त्याप्रमाणे सोन्याच्या दानाचे दीर्घायुष्य मिळते. वस्तुदान केल्याने उत्तम घर, तर चांदी दान करण्याचे सुंदर रूपाचा लाभ होतो. वस्त्रदानाचे फळ चंद्रलोकाची प्राप्ती. घोडा दान दिल्यामुळे अश्विनी कुमार याचा लोक मिळतो.
बैलाचे दान केले तर विपुल संपत्ती मिळते. गाय दान दिली तर सूर्यलोकात स्थान मिळते. वाहन आणि पलंग दानापोटी उत्तम पत्नी मिळते. त्याप्रमाणे कुणाचे संरक्षण केले तर ऐश्वर्य मिळते. धान्य धनाचे फळ चिरंतन सौख्य आहे. ज्ञानदानादी ब्रह्मलोकात स्थान गायीला घास देण्याने पापमुक्ती फळ मिळते. जळाऊ गोष्टी म्हणजे लाकूड पाटा वगैरे दान दिल्याने दाता अग्नीसारखा तेजपुण्य बनतो. रोग्यांना औषध जेवण यांचे दान करावे, तो निरोगी दीर्घायुषी होतो. छत्री व चप्पल दान केल्याने यमपुरीपर्यंतचा प्रवास सुका होतो. म्हणूनच आपण 5 पद्धती देतो, त्यामध्ये छत्री आणि चप्पल याचा उल्लेख आहे. ज्याला कुणाला परलोकी सुखी व्हायचे असेल अशा प्रकारे आवडत्या वस्तूचे दान द्यावे. सूर्याचा उत्तरायण प्रवेश, दक्षिणायन प्रवेश, विषुणव मार्गक्रमण, सूर्य चंद्र यांच्या ग्रहण काळी कर्क संक्रांत मकर संक्रांत या पर्व काळात जरूर दान करावी. म्हणूनच आपण संक्रांतीच्या काळी वाडावडिलांचा सण, अक्षय तृतीयेला वाडावडिलांचा सण म्हणून साजरा करतो आणि पितृंचे आठवण काढून फुलला फुलाची पाकळी आपण दान देतो. तीर्थक्षेत्रात दिल्या जाणाऱ्या स्नानदानाचे महत्त्व काही वेगळे. दानावर मोठा कुठलाच धर्म नाही. दान देणाऱ्याला त्यापासून जो परावृत्त करतो तो पशु पक्षी यांच्या जन्माला येतो. अध्याय 26 पाप कर्म त्याची प्रायश्चित्त. ब्रह्मदेवाने कथन पुढे चालू आहे. हो ब्राह्मणांनो, महापापे 5. कोणती? 1 ब्राह्मणाचा वध करणारा ब्रह्मघातकी, 2 दारू बुडालेला दारुड्या, 3 चोर, 4 गुरुच्या पत्नीला भोगणारा आणि 5 जो याची संगत करतो तो. देवांचा असा निर्णय की या 5 पापाशिवाय असलेली इतर पापेही उपपातके आहेत. ब्रह्महत्या करणाऱ्याने निर्जन अरण्यात राहून 12 वर्षे उपवास करावा, नाहीतर डोंगराच्या कड्यावरून खाली झोकून देऊन मरून जावे. अग्निप्रवेश करणे, गायी ब्राह्मणाचे रक्षण जीव देऊन करणे असे इतर पर्याय आहेत. मात्र तसे करण्याआधी अन्नदान अवश्य करावे. अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान मानले गेले. याशिवाय अश्वमेध यज्ञाच्या अंती अभृत स्नान करणे, सर्वस्व याचकांना लुटून टाकणे, अगर पावन अशा तीर्थक्षेत्री गंगा यमुना सरस्वती वास करणे हेही पर्याय आहेत. तसे शतुबंध रामेश्वर अगर वाराणसीतील कपालमोचन तीर्थात स्नान केल्याने मुक्ती मिळते. ज्यावेळेस तुम्ही रामेश्वर वाराणसीला जाल त्यावेळेस कपालमोचन तीर्थात नक्की भेट द्या. दारू पिणारा भ्रष्ट ब्राह्मण उकळती दारू, दूध, तूप, गोमूत्र प्यायल्याने पापमुक्त होतो. सोने चोरणारा राजाने दिलेल्या शिक्षेमुळे मुक्त होतो. जो गुरुपत्नीशी संभोग करतो त्याच्यासाठी गरम लोखंडी स्त्री प्रतिमेला आलिंगन देणे किंवा ब्रह्महत्येसाठी असलेली प्रायश्चित्त घेणे योग्य होय. नाहीतर 4 किंवा 5 चांद्रायण व्रत करावी. सर्व प्रकारच्या पापांकरिता गयेची यात्रा करणे, अमावस्येला शिव आराधना करून अन्नदान करणे, कृष्ण चतुर्दशीला उपवास करून यमाला 7 नावाने तिलोदकाने तर्पण करणे असे उपाय. शिवाय कार्तिक शुक्ल 6 रोजी उपवास करून 7ला सूर्यपूजन करणे असाही पर्याय. पतिव्रता स्त्री जर पतीच्या निधनानंतर सती गेली तर सर्वच प्रकारच्या पापातून मुक्त होतो. अध्याय 27 7 द्वीपे राजा प्रियव्रताचा अंश. श्री विष्णू म्हणाले, प्रियव्रत राजाला 10 मुलगे अग्निबाहू, वपुष्मान, धुतिमान, मेधा, मेधातिथी, भव्य, शवल, पुत्र, ज्योतिष्मान अशी त्यांची नाव. त्यांच्यापैकी मेधा, अग्निबहू, पुत्र या तिघांना योगी असल्यामुळे अनेक पूर्वजन्माची स्मरण होते. त्या कारणाने त्यांना लौकिक गोष्टीत रुची नव्हती. मग राजा प्रियव्रताने आपले राज्य बाकीच्या 7 मुलांना वाटून दिले. पृथ्वीचे क्षेत्रफळ 50 कोटी योजने एवढे असून ती पाण्यावर तरंगत आहे. तिच्या भोवती 7 समुद्र, लवण, इक्षु, सुरा, धृत, दधी, धूत, पाणी असे असून जंबू, प्लक्ष, शाल्मल, कुश, क्रौंच, शाक, पुष्कर अशी त्यात द्वीपे आहे. हे रुद्र ती 7 बेटे 7 समुद्र अनुक्रमाने एकापेक्षा दुसरा दुपटीने मोठा असे विस्तारलेले आहेत. जंबू द्वीपात मेरू नावाचा एक पर्वत, त्याची लांबी रुंदी 1,00,000 योजना एवढी असून उंची 84,000 योजने. तो पृथ्वीत 16,000 योजने घुसला असून शिखरावर औरस चौरस 32,000 योजने एवढा. त्याचा विस्तार 16,000 योजनाचा असून आकार पाकळीप्रमाणे होय. जंबूद्वीपाच्या दक्षिणेस हिमालय, हेमकुंड,
निषद, उत्तरेस नील, श्वेत, शृंगी असे एकूण 6 वर्षापर्यंत आहेत. या द्वीपातील मूळचे निवासी जे आहेत ते सर्व जरामर असून कायम एकाच अवस्थेमध्ये असतात. जंबूद्वीपाचा राजा अग्निग्र याला नाभी, किंपुरुष, हरिवर्ष, इला ऋत, रम्य, हिरणमय, कुरु, भद्रच्च, केतुमाल असे 9 मुलगे. त्यांना राजाने 9 भाग खंड करून राज्य वाटून दिले. त्यापैकी नाभी आणि त्यांची पत्नी मेरुदेवी यांचा पुत्र ऋषभदेव, ऋषभाचा भरत, भरताचा सुमती, सुमतीचा तेजस होय. त्या तेजसाचा इंद्रदुम्न, त्याचा परमेष्ठी, परमेष्ठीचा प्रतिहार, परिहाराचा प्रतिहर्ता असे पुत्र. प्रतिहर्ताचा पुत्र प्रस्तार, त्याचा विभू, विभूचा नक्त, त्याचा गय, त्याचा नर, त्याचा विराट, त्यांचा दिवान, त्यांचा भौवन, त्यांचा त्वष्टा, त्यांचा विरजा, त्यांचा रज, त्यांचा शतजित. त्यांना विष्मर ज्योती असा अंश चालला होता. अध्याय 28 भारतवर्ष. श्रीहरी रुद्राला सांगतात, जंबूद्वीपाच्या मधोमध इला ऋत नावाचा देश, त्याच्या पूर्व दिशेला भद्राश्व देश, तसा आग्नेयमध्ये हिरण्ययान देश, दक्षिणेस भारत देश, आग्नेयस हरिवर्ष, पश्चिमेकडे केतुमाल, वायव्येस सम्यक आणि उत्तरेकडे कुरुदेश. भारता व्यतिरिक्त सर्व देशात सिद्धी स्वाभाविकपणे प्राप्त. त्याचप्रमाणे इंद्रद्वीप, कशेरुमान, ताम्रवर्ण, गमस्तिमान, नागद्वीप, कटाह, सिंहलवरून या 8 बेटे असून चौफेर समुद्राचा वेढा असणारे भारतवर्षे 9वे बेट. भारताच्या पूर्वेस किरात, पश्चिमेस यवन, दक्षिण दिशेला आंध्र, उत्तरेस तुर्कस्तान असे देश. भारतात 4 वर्णाचे लोक. येथे महेंद्र, मलय, सह्याद्री, शुक्तिमान, वृक्ष, विंध्याद्री, परियात्रे 7 कुल पर्वत. भारतात पापविनाशी नद्या आहेत. त्या अशा वेदस्मृती, नर्मदा, सुरसा, शिवा, तापी, पयोष्णी, शरयू, कावेरी, गोमती, गोदावरी, भीमरथी, कृष्णवेदी, महाकेतु, माला, ताम्रपर्णी, चंद्रमाला, सरस्वती, ऋषिकुल्या, मतगंगा, पयस्विनी, विदर्भा, शतद्रू वगैरे. मध्य प्रदेशात पांचाळ, कुरु, मत्स्य, यौदेय, कुंत, शौरसैनी, नागरिक आहेत. पद्म, सूत, बिहार, चेदी व काशी पूर्वेकडे राहता. कौशल, ओरिसा, कलिंग व पर्वत, अंग, विदर्भ हा भाग पूर्वेच्या दक्षिणेच्या किनारपट्टीवर, त्याप्रमाणे विंध्य पर्वताच्या परिसरात येतो. दक्षिणेकडे पुलिंद, अश्मक, जुभूत, नय, कांबोज, कर्नाटक असून निवृत्तेस अंबळ, द्रविड, लाट, कंबोज, शक वगैरे राहतात. पश्चिमेकडे श्रीराज्य, सैन्य, मलेच्छ, नास्तिक, यौवन, नैषध, मथुरा हे प्रांत असून वायव्येस मांडव्य, तुलिका, तुषार, अश्वमुख, खस, महाकेस, महानास प्रांत आहेत. उत्तरेस हिमालयाच्या परिसरात लंबक, स्तननाग, माद्र, गांधार, बल्लिक, मलेच्छ प्रांत, त्रिगर्त, नील, कोलात, सटकन, अभिशाह, काश्मीर हे प्रांत ईशान्येस. अध्याय 29 प्लक्ष वगैरे द्वीपे, पाताळ, नरक. प्लक्ष द्वीपाचा स्वामी मेघतिथी, याला पुत्र 7. शांतभव, शिशिर, सुकोदय, नंद, शिव, क्षमक, ध्रुव ही त्यांची नावं. या द्वीपात 7 पर्वत, 7 नद्या. शाल्मल द्वीपाचा स्वामी वपुष्मान होय. श्वेत, हरित, चिमुत, रोहित, वैधुत, मानस, सप्रेम हे त्यांचे 7 पुत्र. तेथे कुमुद, उन्नत, द्रोण, महिष, बलाहक, क्रौंच, कुंक, पद्मान असे 7 पर्वत असून योनी, तोया, वितृष्णा, चंद्रा, शुक्ला, विमोचिनी, विधृती नावाच्या 7 नद्या. ज्योतिष्ममान हा कुशद्वीपाचा अधिपती. त्याला उद्मीद, वेणुमान, वैरत, लंबन, धृती, प्रभाकर, कपिल असे 7 पुत्र. तेथे विद्रूप, हेमशील, दुद्मान, पुष्पवान, कुशय, हरी, मंदराचल असे 7 पर्वत असून धूत, पापा, शिवा, पवित्रा, सन्मती, विदुद्रवा, मही, कशा आणि 7 नद्या वाहतात. क्रौचाधिपती ऋतिमान यांचे 7 पुत्र. त्यांची नावं कुशल, मंदक, भूषण, पीवर, अंधकारक, मुनी, दुदुंबे. शाकद्वीपाचा राजा भव्य याला सुद्धा जलद, कुमार, सुकुमार, अरुणी, बक, कुमोद, कुसुमोद, समुद्रक्री,
महाद्रुप असे 7 पुत्र. तेथे सुकुमारी, कुमारी, नलिनी, धेनुका, इक्षु, वेणुका, गंबस्ती नावाच्या 7 नद्या. पुष्कर द्वीपाचा अधिपती शबल असून त्याला महावीर आणि धातकी नावाचे 2 पुत्र. त्यांच्या नावाचे 2 प्रांत. त्यांच्या मधोमध मानोत्तर नावाचा 50,000 योजने उंचीचा तेवढाच लांब रुंद पसरलेला वर्ष पर्वत. त्यांच्या सभोवार गोड्या पाण्याचा समुद्र असून सोन्याची पण जीव जंतू नसलेली अशी जमीन. तेथे एक पर्वत असून त्याचे नाव लोकालोक. तेथे पूर्ण काळोख असून काळोखाचेच आवरण. हे नंदी वाहना ती भूमी 70,000 योजने उंच असून प्रत्येक 10,000 योजनावर एक एक पाताळ. त्यांची नावं अतल, वितल, नितल, गवस्तिमान, महातल, सुतल, पाताल असे. तिथली भूमी काळी, पांढरी, लाल, पिवळी, साखरेसारखी सोनेरी. तेथे दैत्यनाग राहतात. या पुष्कर द्वीपात भयानक असे नरकसुद्धा आहे. त्यांच्यापैकी मुख्य नरकाची नावं मी सांगतो. रौरव, सुकर, रोध, ताल, विषण, महाज्वल, तप्त, कुंभ, लवण, विमोहित, रुधिर, वैतरणी, कृमिश, कृमिभोज अशी पन्नवन, कृष्ण, लालाभक्ष, दारुण, पाप, पूयवह, वैनिज्वाल, अध, शिरा, संदेश, कृष्ण, सूत्र, तमस, अविची, क्षोभोज, अप्रतिष्ठ, वैष्णवीची अशी ती नावं पापी लोक तेथे राहतात. रुद्रायांच्यावर भोरलोक, स्वर्गलोक, मोहरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक असून ते सर्वच जल, अग्नी, वायू, आकाशमय. अशा प्रकारचे ब्रह्मांड आत्मतत्वाच्या आधारे स्थिर आहे. इतर ब्रह्मांडापेक्षा ते 10 पटीने मोठे. याला आपल्यात सामावून घेऊन देवनारायण स्थिर आहेत. अध्याय 30. भुवर कोश ग्रहाचे रथ. हे रुद्रदेव, सूर्याच्या रथाची लांबी रुंदी 9,000 योजने एवढी. तो एका चाकाचा. त्या रथाला 7 घोडे जोडलेले. चंद्राचा रथ 3 चाकाचा. त्याला पांढऱ्या शुभ्र रंगाचे घोडे. बुधाचा रथ पाणी, अग्नी यांच्या मिश्रणापासून बनलेला असून त्याला भुरकट रंगाचे 10 वेगवान असे घोडे. शुक्राच्या रथाला पार्थिव घोडे असून त्याच्यावर सैन्य असते. ध्वज, कळस यापुढे तो विशेष खुलून दिसतो. भूमिपुत्र मंगळाचा रथ वितळलेल्या सोन्यासारख्या रंगाचा आहे. त्याला लालसर रंगाचे 8 घोडे ओढतात. बृहस्पतीचा अर्थात गुरुचा रथ सोन्याचा असून पिवळट पांढऱ्या रंगाचे 8 घोडे तो ओढता. एका वर्षात 1 राशी अशी त्याची गती. शनीच्या रथाला बुऱ्या रंगाचे घोडे जोडलेले असून अतिशय संत गतीने तो जातो. राहूचा रथ धूसर रंगाचा असून त्याच्या 8 घोडे भुंग्याप्रमाणे काळ्या निळ्या आहेत. केतूच्या रथाचे 8 घोडे असून ते कधी तांबूस तर कधी दुर्कट असतात. अशा ग्रह, नक्षत्रादी, नद्या, समुद्र, बेटे, पर्वत वर्गणीने भरलेला ब्रह्मांडाचा पसारा हा विष्णूचा विराट देह होय. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण पुढील प्रकरण बघूया. हरये नमः. हरये नमः. ओम श्री परमात्मने नमः. पुराणं गारुडं पुण्यं पवित्रं पापनाशनं शृण्वतां कामनापुरं श्रोतव्यं सर्वदैवहि श्रोतव्यं सर्वदेहै. हरि ओम तत्सत्. हरिहर तत्सत्. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.